सो गाईस, आजचा दिवस आहे 5वा आणि आपण चाललोय वसईच्याच नॉर्मल ज्या देव्या आहेत त्या बघायला. नवरात्रीमध्ये त्यांचं दर्शन घेऊया. चला जाऊया आता. आमची विभाताई पण बघा रेडी झाली आहे. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आलोय साकाई देवीला, आपल्या उबेळाची आई. तरी आपली साकाई देवी उबेळाची. ही आहे आपल्या हरिद्रूपातली देवी. आता आपण आलेलो आहोत किरावळीतली चांदका देवीच्या दर्शनाला. तर चांदकाईचं दर्शन पण घेऊया. चला. तर हे मस्त असं सुंदर चांदकाई मातेचं मंदिर आहे. खूप भारी वाटतं तिकडे आल्यावर. आता आपण आलेलो किल्ल्यातल्या आपली जी वज्रेश्वरी आई आहे च्या दर्शनाला. चला तर वज्रेश्वराईचं पण आपण दर्शन घेऊया. हे आहे आपलं वज्रेश्वराईचं मंदिर किल्ल्यातलं. तर हे आपली वज्रेश्वरी आई किल्ल्यातली. किती सुंदर असं रूप आहे आई माऊलीचं, बघू शकता तुम्ही. हा देवीचा गाभारा आहे. वज्रेश्वरी देवी जेव्हा भ्रमंतीला निघाली होती आकाशातून, तेव्हा पाणी पियायला मागेच्या तळ्या तिकडे उतरली होती आणि तेव्हा इकडे आईचं मंदिर झालं अशी आख्यायिका आहे इकडे. बघूया आता पुढच्या देवीला जाऊया. चला. आता आपण आलोय शीतला आई आणि खोकला आईच्या मंदिरात. चला तुम्हाला त्या पण देवींचे दर्शन देते. साडेनऊला जाऊन जेवण येतो. देऊळ बनवून आपल्या 9:30ला पाहिजे तेव्हा बंद करायचं, जायचं आणि जेवण येतं. कारण मग कोण डोकेदुखी करत नाही. हे जाता आपण रानगावची अष्टभुजा माता बघायला आलो आहोत. आणि चला आता तुम्हाला आईचं दर्शन देते. मी बा जेवायला यायला. ही आहे आपल्या रानगावची अष्टभुजा माता. बघू शकता देवीचं रूप किती सुंदर आहे. आणि इकडे आपला राजा. अष्टभुजा माता गो, कसं वाटलं तुला देवी? तर अष्टभुजा मातेचं दर्शन घेतलं. ही ॲक्च्युली रानगावची गावदेवी आहे आणि एका तळाच्या एकदम काठोकाठ बसली आहे. देवीचं अजूनही मंदिर नाही आहे आणि त्या देवीला बघून एकदम अशी वेगळीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणि मस्त अशी ऊर्जा भेटते. ज्यांना कोणाला शक्ती होईल त्यांनी अष्टभुजा मातेचं दर्शन नक्की करा. नवरात्री जमेल त्यांनी करा, नवरात्रीनंतर जमेल त्यांनी करा. भारी आहे अष्टभुजा माता. आणि आमच्या देवींचा प्रवास तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून सांगा. आणि आम्ही अजूनही फिरतेच आहोत, देव्याच करतोय. आता आपण बघतोय देवतळावची पद्मावती आई. चला बघूया. तर हे आहे पद्मावती मंदिर जे देवतळावला आहे. तो गाईज आता देव्या बघता बघता थोडीशी भूक लागली तर कॅफे पॅलेसला आलोय आम्ही दत्तानीमध्ये. चला आता. ताई काय काय खावरशील? हड. कॅफे रेलिशला आलो आम्ही आणि ताई मला काय घेतच नाहीये. तर चला हा बघा कॅफे रेलिश. आता आपण खाऊया. बटाट्याची चिल्ली खावा लागले मला. खात काय बोलणार आहे बाईला. डिलाईट पिझ्झा. आता हे कोण खाणार आहे मॅम? मी फक्त 2 खाईन स्लाइस. बघूया कसा लागते. अटे येस नाही खपे आता ते खाओ.
त्याच्यात व्हेज. गाईस 2 देव्या करायच्या आहे पण आज कोबा 3चा आहे. आता आमची मॅम जाणार कोब्यावर. मग मॅम आली का आम्ही संध्याकाळी 2 देव्या कवर करणार. सांजेच करू पण लवकर आहे. मॅम आली का आमच्या माझ्या जवळच्याच आहेत, होऊन जातील. मग आपला 9 देव्यांचा ब्लॉग कम्प्लीट होणार. बाय. हाय गाईस, त्या दिवशीचा जो विभाचा आणि माझा 8च देव्या बघितल्या आणि आमच्या 1-2 देव्या राहिला, तर तो ब्लॉग कम्प्लीट करायला आज परत आम्ही चाललोय. चला जाऊया, लेट्स गो. आधी आम्ही खोचुडाला आलो आहे जय भवानी मंडळाची देवी बघायला. त्या देवीचा यावर्षी 50वा वर्ष आहे. मूर्ती पण खूप छान आहे. चला बघूया. 50वा वर्ष आहे ना यावर्षी. मस्त वाटतं ना देवी. आता आपण आलेलो आहोत सातमा देवीला. चला माऊलीचं दर्शन घेऊया. तो गाईज आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं स्वप्नील दादाने, तर त्याच्या घरी आलोय. चला त्याच्या घरची देवी बघूया. खूप छान आणि मस्त देवी असते. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. तर तुमच्या इकडच्या देवीचं दर्शन घेतलं. खूप छान अशी मूर्ती आहे. आणि कधीपासून बसवता तुम्ही देवी? 5 वर्ष झाली देवीला. अच्छा. आणि तुमच्या देवीचं साक्षान काय आहे? ऍक्च्युली बाळासाठी, मुलांच्या नवसासाठी ही देवी चालू केलेली आहे. आणि आमच्याकडे मोस्टली ज्यांना बाळ होत नाहीत ना, असे कपल येतात. आणि पुढे नेहमी तुम्ही आता चालू ठेवलं की 5 वर्ष? लास्ट आहे, 5 वर्षाचा नवस होता. अच्छा अच्छा बाकी आईची इच्छा. अच्छा. थँक्यू. कृष्णा हे आजारी आहेत काय ग? हा खूप. वाटलं मला कोणी. तर आता आम्ही इकडे जेवायला बसलोय. विभा सगळं संपवणार. काय पाहिजे? अरे आत्याचा आहे तो. इकडे बापरे, दे गं. इकडे बघ, माझ्याकडे बघ. आत्या थँक्यू. 1 दे, 2 आहेत ते. आया. तर आता देवीच्या इकडे आम्ही मस्तपैकी जेवण झालं. बघते तर इकडे एवढ्या साड्या. तर आता दादा एवढ्या साड्या काय करणार तुम्ही? नेसवणार जितकं पॉसिबल तितकं नेसवणार. म्हणजे कशा नेसवणार? एवढ्या पण कशा एका नेसवणार? दिवसात 4-4, 5-5 पण नेसवतात. अच्छा. आणि इकडे नवसाच्या साड्या असतात सगळे ना सगळ्या? नवसाचेच आहेत. तर या सर्व साड्या देवीला 5-5, 10-10 मिनिटासाठी तरी नेसवतातच आणि मग उतरवतात. चला दादा, थँक्यू. नमस्कार, थँक्यू सो मच. बाय. तुला नंतर कार आणणार आहे, त्यांच्याकडे दुकान आहे. बाय कर. कारचं दुकान आहे. थँक